असा काय विषय झाला की पंकजदान गौरवदा कुराळा घेऊन आले. नमस्कार दादागी पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये. होता शनिवार, त्यामुळे सकाळीच लवकर उठलो, तयारी केली, 45:45च्या स्पीडने चाललो कॉलेजमध्ये येऊन असं वाटत होतं की शनिवार म्हणजे सरकारी सुट्टी असते, कारण कॉलेज पूर्ण खाली खालीच लागत होतं. म्हणून मग माया बी मन काही लागलं नाही. महेशदा म्हणे चाल आता आपण बाहेरच कुठंतरी जाऊ. मायाकडून तुले आज फुकट चहा पाचतो म्हणे. का रे बा महेशदा, आज कुकून दिवस उगवला. चाय प्यायले मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये नेता वाटते बा. तर लय खुश होतो बा गाडीवर बसून. भाऊनं मला सुटाळ्यामध्ये आणलं होतं. आता मला विचार पडला होता की सुटाळ्यामध्ये कोणती हॉटेल आहे बा, यानं आपल्याला एवढ्या दूर आणलं चहा पाहिले. पण शेवटी मायाच दलिंदर मित्र म्हणावं लागेल. मला पंकजदाच्या घरी आणलं. हे आहे म्हणे आपली 5 स्टार हॉटेल, ती चहा घेणं आहे म्हणे आपल्याला. मित्राच्या घरचा चहा हे बी कोणत्या 5 स्टार हॉटेल पेक्षा कमी नाही. मस्त गरम गरम चाय घेतला आणि पंकजदानं आम्हाला हे काहीतरी दाखवलं. तुमच्या वहिनीनं दिलाय म्हणे. मला कधी भेटीन काय माहित बा. त्याच्या घरी थोडं बसत नाही तर सरांचा मेसेज आला की बॉटनिकल गार्डन मध्ये हजर राहा म्हणून. पटगन सरचा मेसेज म्हटल्यावर सगळे पोरं बॉटनिकल गार्डन मध्ये हजर झाले. गार्डन मध्ये गेल्या गेल्याच पोरं पतंग उडवायला लागले. म्हणून म्हणतो फक्त वयानच मोठे झाले, बुद्धीनं अजून बी लहानच आहे. पंकजदान गौरवदा डायरेक्ट कुराडाच घेऊन आले. काय कांड करतात काय माहिती. सरनं सांगितलं म्हणत आम्हाला आणायचे. तुम्हाला तर माहितीच असेल आता, आम्हाला शेती पिकवून दाखवणार. बी लावून 1 हप्ता झाला होता. 1 हप्त्यानंतर पीक असं दिसायला लागलं होतं. सगळ्यात पहिले तर मोटर चालू करून दिली. आदित्य दानं एक एक करून सगळे दाण भरून घेतले. इकडे हे पोरं झाडा कापायला लागले. समजलं का पंकजदानं गौरवदानं त्या कुराडा कायसाठी आणल्या होत्या. सगळे तोडलेले टेम्पे टांपे एका ठिकाणी जमा केले. चारी बाजूने ह्या साड्या लावून होत्या. रात्रीचे डुकरं येत होते म्हणून आम्ही ह्या साड्या लावून राहिलो, जेणेकरून याले ते घाबरतील. साड्यात आता आम्ही लावून घेतले. आता काय मी डुकरं येतात की नाही. आज प्रतीक्षाचा बर्थडे होता, एकानून सगळ्यांना बर्थडे सेलिब्रेशन केला. बर्थडे सेलिब्रेशन करून झाल्यावर चाललो आम्ही घरी. अशाच एका ब्लॉग मध्ये. धन्यवाद.